Hello student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department. So today we see the gear drives. आता gear drives जनरली माझ्याकडे YouTubeच्या लिंक्स आहेत, मी त्या तुम्हाला प्रोव्हाइड करतेच. पण सिमिलरली मी एक थोड्याशा स्पॅनमध्ये तुम्हाला जस्ट रिव्हिजन म्हणून एक गिअर ड्राईव्हचं सांगते. ठीक आहे. सो गिअर ड्राईव्ह का जनरली यूज केला जातो? खूप कमी डिस्टन्स असेल, म्हणजे दोन शाफ्ट आहेत इथं आणि इथं, हे दोन शाफ्ट मधलं जे डिस्टन्स असतं सेंटर डिस्टन्स खूप कमी असेल तर तिथं गिअर ड्राईव्ह जनरली यूज केला जातो. ओके. सो गिअर्स म्हणजे काय असतं, ज्याला टीथ प्रोव्हाइड केलेले असतात ते असतो आपला गिअर्स. ओके. सो त्याला म्हणायचं गिअर्स. आणि जनरली गिअर ड्राईव्हचं एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गाडीत जो गिअर बॉक्स असतो ते गिअर ड्राईव्ह आहे, किंवा तुम्ही हातातलं घड्याळ बघितलं आहे त्याच्या मागे जे गिअर्स असतात, लेथ मशीनमध्ये गिअर्स बघितलेत. सो ते सगळे जे आहे ते गिअर ड्राईव्हस. ओके. सो क्लासिफिकेशन बघा काय, क्लासिफिकेशन ऑफ गिअर्स: पॅरलल शाफ्ट, इंटरसेक्टिंग शाफ्ट, नॉन पॅरलल शाफ्ट. आता पॅरलल म्हणजे काय, तर दोन शाफ्ट आहेत, हे झाले पॅरलल शाफ्ट. मग इथे एक गिअर बसवलाय तुम्ही आणि ह्याच्या खाली हा दुसरा गिअर मेश केलाय. ओके. हा झाला पॅरलल. इंटरसेक्टिंग म्हणजे हा झाला इंटरसेक्टिंग, म्हणजे मी इथे एक गिअर बसवलाय आणि हा इथे एक गिअर झाला, हे झाले इंटरसेक्टिंग. आणि नॉन पॅरलल म्हणजे काय असणार आहेत, तर पॅरलल नाही आहेत, म्हणजे असं कुठेतरी इन्क्लाइंड असतील. ओके. त्याला म्हणायचं नॉन पॅरलल शाफ्ट. किंवा आता ते नॉन इंटरसेक्टिंग म्हणजे इंटरसेक्ट पण होत नाहीत. आता इथं तरी इंटरसेक्ट झालेत पण इंटरसेक्ट पण होत नाही, इकडे एक आहे कुठेतरी, इकडे एक कुठेतरी शाफ्ट आहे. मग ते आपल्याला जर एकत्र करायचे असतील तर तिथं गिअर कसे बसवणार, हे सगळे आपण त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. मग पॅरलल शाफ्टमध्ये जे गिअर्स वापरले जातात ते आहे स्पर गिअर. आणि कॉमन जो आतापर्यंत तुम्ही जो बघितलाय तो सगळीकडे असतो तो स्पर गिअर आहे. देन हेलिकल गिअर्स, रॅक अँड पिनियन, हे सगळे गिअर्स मोस्टली यूज केले जातात. इंटरसेक्टिंग शाफ्टमध्ये बिवेल गिअर, बिवेलमध्ये परत स्ट्रेट बिवेल गिअर, स्पायरल बिवेल गिअर. बिवेल गिअरचे हे दोन टाइप्स आहेत. आणि नॉन पॅरललमध्ये जे आहे ते आहे स्पायरल गिअर्स आणि वर्म अँड वर्मव्हील गिअर, वर्म अँड वर्मव्हील स्पायरल. सो दीज आर द टाइप्स ऑफ गिअर. मग त्यातला फर्स्ट जो आहे स्पर गिअर, ह्याची टर्मिनॉलॉजी आपण सगळ्यांनी मागच्या मेट्रोलॉजीमध्ये बघितलेली आहे. ओके. आपण पुढे पण बघणार आहोत, त्याचे फक्त डायग्राम बघूया. हे आहे स्पर गिअर, जो रेग्युलर तुम्ही आतापर्यंत बघितलाय. हा आहे पिनियन, हा आहे गिअर म्हणायचं ह्याला, किंवा व्हील म्हणतात जनरली. पिनियन अँड गिअर म्हटलं जातं. जो छोटा असतो त्याला पिनियन म्हणायचं. मग ह्याचं रोटेशन ह्याला मिळतंय. ओके. सो दिस इज द स्पर गिअर. रॅक अँड पिनियन मध्ये हा आहे रॅक, हा आहे रॅक आणि हा आहे पिनियन, ह्याला रॅक म्हणायचं. मग आता ह्याचं कसं ट्रान्समिशन होते, हा जेव्हा रोटेट होईल तेव्हा हा काय होणार आहे, स्लाइड होणार आहे. सो रोटरी मोशनचं कन्व्हर्जन रेसिप्रोकेटिंग मध्ये करायचं असेल तर आपण रॅक अँड पिनियन वापरतो. हा कुठला आहे, रोटरी, आणि हा आहे रेसिप्रोकेटिंग. म्हणून रोटरी मोशनचं कन्व्हर्जन लिनियर मध्ये करायचं असेल तर आपण जनरली रॅक अँड पिनियनचा यूज करत असतो. ओके. नेक्स्ट आहे हेलिकल गिअर. आता हेलिकल म्हणजे काय, तर त्याचे जे टीथ आहेत, आता ह्याच्यावरचे जे टीथ होते ते स्ट्रेट होते, पॅरलली स्ट्रेट होते, तशी स्ट्रेट नसतात, हे इन्क्लाइंड असतात, तेव्हा त्याला म्हणायचं हेलिकल गिअर. ओके. बाकी हा पिनियन आहे, हा गिअर आहे, पण ह्याचे टीथ जे दिसत आहेत तुम्हाला बघा ते इन्क्लाइंड आहे. त्यामुळे इथं डायग्राम काढताना पण आपण 2D मध्ये अशी काढतो. आणि इथं हेलिक्स अँगल असतो, मग त्याला किती अँगल दिला जातो, अल्फा म्हणजे हेलिक्स अँगल. सो दिस इज द हेलिकल गिअर. ओके. हा झाला हेलिकल. आता हेलिकल गिअरमध्ये जनरली लोड जास्त येतो आणि तो लोड रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, तर हेरिंग बोन गिअर तयार केला, म्हणजे डबल हेलिकल गिअर यूज केला. डबल हेलिकल गिअर यूज केला म्हणजे हे जे आहे ह्यालाच परत आपण सेम अटॅचमेंट केली. आता इथे डायग्राम आहे बघा, इथं सेम अटॅचमेंट केली, त्याला म्हणायचे हेरिंग बोन गिअर्स. सो जनरली हेरिंग बोन गिअर्स कशासाठी यूज केला जातो, थर्स्ट रिॲक्शन जे आहे ह्याच्यावरती जो लोड येतो तो लोड कमी व्हावा त्याच्यासाठी आपण हेरिंग बोन गिअर यूज करतो. ऍक्सियल थर्स्ट म्हणजे ह्या ऍक्सिसला, ह्या रेग्युलर हा जो आहे ह्या ऍक्सिसवरती खूप लोड येतो. का, कारण ह्याचे टीथ जे आहेत ते तिरकेत म्हणजे अँगलला आहेत, तर ते होऊ नये म्हणून आपण जनरली डबल हेलिकल किंवा हेरिंग बोन गिअर म्हणायचं त्याला यूज करतो आपण. नेक्स्ट आहे स्ट्रेट टूथ बिवेल गिअर. म्हणजे आता बिवेल गिअर का यूज करतो सांगितलेलं आपण. आता इथं होतं ते पॅरलल शाफ्ट होते, शाफ्ट जे आहेत ते एकमेकांना पॅरलल होते, म्हणजे हा एक शाफ्ट आहे हा एक शाफ्ट आहे, हे दोन पॅरलल आहेत. आता पॅरलल नसेल, शाफ्ट जर इंटरसेक्टिंग असतील, असा एक आडवा, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल, तर मग आपण कुठला यूज करतो, बिवेल गिअर. ओके. स्ट्रेट टूथ म्हणजे जसे सरळ टीथ आहेत त्याचे, तेव्हा त्याला म्हणायचं बिवेल गिअर. मग बिवेल गिअर म्हणजे हा एक गिअर आहे हा एक गिअर आहे, ह्याचं रोटेशन ह्याला मिळतंय. ओके. सो इट इज द बिवेल गिअर. 90 डिग्रीमध्ये असेल तर त्याला बिवेल गिअर यूज केला जातो, म्हणजे शाफ्टचं जो आता हा हा व्हर्टिकल आहे हा हॉरिझॉन्टल, यांच्यात किती अँगल आहे तर 90 डिग्री आहे. मग हा जो गिअर आहे हा जो गिअर आहे त्याला म्हणायचं बिवेल गिअर. आता स्पायरल बिवेल गिअर म्हणजे शेप जो आहे तो असा असतो टीथचा.
टीथचा शेप चेंज झाला की आपण त्याला स्पायरल गिअर म्हणतो. ओके, किंवा क्रॉस हेलिकल गिअर आहे. आता इथं बघा, हा कुठला शाफ्ट झाला? नॉन इंटरसेक्टिंग, नॉन पॅरलल. आता हा इकडे एक गेलाय आणि इकडे एक गेलाय, पॅरलल पण नाहीये आणि इंटरसेक्ट पण होत नाहीये, तेव्हा त्याला म्हणायचं स्पायरल गिअर. आपण स्पायरल गिअर म्हणतो त्यांना. नेक्स्ट आहे वर्म अँड वर्म व्हील. हा आहे वर्म, हे वर्म आहे आणि हे वर्म व्हील आहे. वर्म अँड वर्म, वर्म व्हील अँड वर्म. हे व्हील आहे आणि हे वर्म आहे, म्हणून त्याला वर्म अँड वर्म व्हील म्हणतात. मग हा जनरली कुठे यूज केला जातो? तर तुमचं स्टिअरिंग जे असतं, स्टिअरिंग व्हेकलचं, तर तिथं जो गिअर बॉक्स असतो, स्टिअरिंगचा गिअर बॉक्स, तिथं हा काही ठिकाणी यूज केला जातो, वर्म अँड वर्म व्हील. ओके, सो हा आहे नॉन इंटरसेक्टिंग पार्टमध्ये. सो दीज आर द टाइप्स ऑफ गिअर्स. परत हायपॉइड गिअर्स आहे, हा पण सिमिलर स्पायरल बिवेल गिअर्स जो आहे त्याच्यासारखाच असतो, पण नॉन इंटरसेक्टिंग ऍक्सेस असतात तिथे, त्याला काय म्हणायचं? हायपॉइड गिअर. ओके, सो हायपॉइड गिअर हा एक ऍक्सिस आहे, हा एक ऍक्सिस आहे आणि त्याचे जे शेप आहेत ते असे असतात. ओके, सो दिस इज द टाइप्स ऑफ गिअर्स. ओके, नाउ नेक्स्ट वन इज लॉ ऑफ गिअरिंग. आता लॉ ऑफ गिअरिंग म्हणजे आता इथं सिम्पल मध्ये सांगते, जेव्हा तुम्ही गिअर्स मेश करतात तेव्हा तिथं लॉ ऑफ गिअरिंगचा यूज करून तुम्हाला तो स्पेसिफिक अँगल डिफाईन केला जातो आणि स्पेसिफिक त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन केलं जातं. ओके, सो लॉ ऑफ गिअरिंग काय सांगतं आपल्याला? जनरली द लाईन ऑफ ऍक्शन डिवायडेड द लाईन joining the center of rotation of two meshing gears in the inverse ratio of their angular velocity. लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे, लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे कुठली ऍक्शन? आता इथं जी आहे ती आहे आपली लाईन ऑफ ऍक्शन O1P, O1 आणि P ही जी आहे ही सरळ. आता इथून बघा, O1 हा सेंटर आहे आणि O2 हा दुसऱ्या टीथचा सेंटर आहे. हे टीथ आहे, हा एक टीथ आहे आणि हा एक टीथ आहे गिअरचा. O2P आणि O1P ही जी लाईन ऑफ ऍक्शनचा जो रेशो आहे इज इनवर्स रेशो टू द अँग्युलर व्हेलॉसिटी. मग ह्याची जी अँग्युलर व्हेलॉसिटीला इनवर्स असतं. मग हे कसं प्रूव्ह करायचं ते सगळं तुमचं डेरिव्हेशन इथं दिलेलं आहे. तुम्हाला काय डेरिव्हेशन नाहीये, तुम्हाला फक्त हा लॉ आहे तो सांगायला पाहिजे. म्हणजे हा जनरली लॉ सांगायचा झाला तर द कॉमन नॉर्मल ऑफ टू मेटिंग गिअर ऑलवेज पासेस थ्रू द पिच पॉइंट द लाईन जॉईनिंग टू द सेंटर ऑफ रोटेशन. सेंटर ऑफ रोटेशनला जेव्हा तुम्ही लाईन जॉईनिंग करता तेव्हा ह्याच्यातून जाणारी जी नॉर्मल आहे ती टू मेटिंग गिअर, दोन गिअर जिथं मेट होतात, इथं मेशिंग होतं ना, तर जिथं मेट होतात तिथल्या त्या पिच पॉइंट मधून जाणारी जी लाईन आहे ती तुमच्या त्या सेंटर ऑफ रोटेशन मध्ये जॉईन होते. ओके, सो दिस इज द लॉ ऑफ गिअरिंग. मग लॉ ऑफ गिअरिंग वरती तुमचं गिअर काय केलं जातं? मेश केलं जातं. ओके, मेशिंगचा हा फिनॉमिना आहे. बाकीचं तुम्ही रीड करा, डेरिव्हेशन बघा, पण जनरली हा हे त्याचे स्टेटमेंट आहेत दोन. म्हणजे O2P, O1P या दोन्हीचा रेशो जर घेतला आपण ω1 ω2 म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, सो दिस इज द लॉ ऑफ गिअरिंग. आता नेक्स्ट आहे स्पर गिअर टर्मिनॉलॉजी. ही आपण बघितलेली आहे कशात? मेट्रोलॉजीमध्ये. हा स्पर गिअरचा टीथ आहे, ह्याला टॉप लँड म्हणायचं, ह्याला बॉटम लँड म्हणायचं. हे अडेंडम सर्कल, हे डिडेंडम सर्कल, ह्या दोन्ही मधला क्लिअरन्स, हे अडेंडम डिस्टन्स, हे डिडेंडम डिस्टन्स, अडेंडम डिस्टन्स, हे डिडेंडम डिस्टन्स म्हणायचं. आणि हे सर्कल अडेंडम आणि हे डिडेंडम सर्कल. मधलं जे डॉटेड असतं ते पिच सर्कल. इथून इथपर्यंत जे डिस्टन्स असतं ते सर्क्युलर पिच. मग टॉप लँड असेल, फेस विड्थ असेल. सो दीज आर द स्पर गिअर टर्मिनॉलॉजी. मग ही तुम्ही सगळी रीड करा, ऑलरेडी आपल्याला झालेली आहे. आपल्याला ह्याच्यात मेन फॉर्म्युला काय असतो? फक्त जर आपल्याला टीथ डिझाईन करायचं असेल तर मॉड्यूलचा फॉर्म्युला, मॉड्यूल म्हणजे M इज इक्वल टू D/T, डायमीटर ऑफ पिच सर्कल डिवायडेड बाय टीथ, नंबर ऑफ टीथ. त्या गिअरवरती किती टीथ आहेत त्याच्यावर आपण मॉड्यूल काढू शकतो. आपण ह्याचं प्रॅक्टिकल पण घेतलेलं आहे एक गिअरचं, त्याच्यात सगळे हे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत मागच्या मेट्रोलॉजीमध्ये. त्यामुळे मी डिटेल सगळं वाचत बसत नाही, तुम्ही रीड करा. ओके, नाउ नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन गिअर ड्राईव्ह आणि बेल्ट ड्राईव्ह. आता हे तुम्हाला माहिती आहे, गिअर ड्राईव्ह मध्ये पॉवर ट्रान्समिशन जास्त, मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिशन कमी हवे असेल तर आपण तिथं बेल्ट ड्राईव्ह यूज करत असतो. किंवा डिस्टन्स जर बघितलं तर डिस्टन्स कमी असेल दोन ह्याच्यामध्ये शाफ्टमध्ये तर आपण गिअर यूज करतो. डिस्टन्स कमी जास्त असेल तर बेल्ट यूज करतो. देन बेल्ट ड्राईव्ह मध्ये नॉईज अजिबात नसतो, तसं गिअर ड्राईव्ह मध्ये नॉईज आहे. गिअर ड्राईव्हला लुब्रिकेशनची गरज असते, कॉस्ट जास्त असणार आहे. तर हे त्याचे काय आहेत वेगवेगळे, हे त्याचे वेगवेगळे डिफरन्सेस आहेत, ते बघून घ्यायच्यात. ओके, नाउ नेक्स्ट आता इथून पुढे जो मेन पार्ट आहे तो आहे गिअर ट्रेन्स. आता गिअर ट्रेन्स मध्ये मेन काय आहे बघा, गिअर ट्रेन म्हणजे तुम्हाला जर पॉवर ट्रान्समिशन हवं असेल, म्हणजे पहिल्या शाफ्टचं स्पीड पुढच्या कुठल्या तरी शाफ्टला पाहिजे असेल तर आपण जनरली वेगवेगळे गिअर्स मेश करत असतो.
मग आपल्याला ते गिअर ट्रेन बघायचं. मग गिअर ट्रेन इट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more गिअर्स. एक किंवा एकापेक्षा जास्त गिअर्सचा यूज करतो आपण टू ट्रान्समिट द पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट. म्हणजे आता इथं 3 गिअर लावलेत, मग ह्या शाफ्टला आपल्याला पॉवर ट्रान्समिशन करायचंय, त्याला म्हणायचं गिअर ट्रेन. मग आता वेगवेगळे गिअर ट्रेन्स असतात. फर्स्ट आहे सिम्पल गिअर ट्रेन, कंपाऊंड गिअर ट्रेन, इपिसायक्लिक आणि रिव्हर्टेड. ओके, सो पहिली सिम्पल गिअर ट्रेन म्हणजे काय, हा आहे पहिला गिअर, हा आहे दुसरा गिअर, हा आहे तिसरा गिअर, हा पहिला शाफ्ट, दुसरा शाफ्ट, तिसरा शाफ्ट. सो हा आहे ड्रायव्हर गिअर आणि हा आहे ड्रिव्हन गिअर. शेवटचा ड्रिव्हन पहिला ड्रायव्हर असतो आणि मधला आहे तो इंटरमिडिएट गिअर. ओके, ही त्याची फक्त 2D डायग्राम आहे, म्हणजे आपण समोरून बघितलेली डायग्राम आहे म्हटलं तरी चालेल. ओके, मग आता हे जे गिअर्स आहेत, हा जर क्लॉकवाईज फिरला तर हा कसा फिरेल, अँटी क्लॉकवाईज, आणि परत हा क्लॉकवाईज फिरेल. ओके, मी अजून इथं पुढे एक जॉईन केला तरी सुद्धा चालू शकतो. ओके, सो दिस इज द सिम्पल गिअर ट्रेन. सगळे जे गिअर्स आहेत ते एकमेकांच्या सेम रेषेमध्ये असतात. सो सिम्पल गिअर ट्रेन, इच शाफ्ट कॅरीज 1 गिअर. प्रत्येक शाफ्टला एकच गिअर असतो म्हणून त्याला सिम्पल गिअर ट्रेन म्हटलेलं आहे. ओके, मग सिम्पल गिअर ट्रेनमध्ये जनरली तुम्ही जर हे बघितलं आपलं, जर त्याचं कॅल्क्युलेशन बघितलं तर जनरली कॅल्क्युलेशन कसं येतं बघा, टीथचं कॅल्क्युलेशन. बाकीचं काही आपण बघायला नको, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. लास्टचा गिअर जो असतो, लास्टचा गिअर, आता हे सगळे यांनी डेरिव्हेशन सॉल्व्ह केलेले आहे. लास्टचा गिअर म्हणजे कुठला आला, सी. ओके, सो NA म्हणजे पहिला गिअर डिवायडेड बाय लास्टचा गिअर NC. पहिल्या गिअरचं स्पीड, N म्हणजे स्पीड, लास्टच्या गिअरचं स्पीड, हे आपल्याला रेशो पाहिजे. बरोबर, पहिल्या गिअरचं जे स्पीड असणार आहे ते लास्टच्या गिअरचं स्पीड नसणार आहे. मग ते दोन्हीचा रेशो इज इक्वल टू त्याच्यावरचे टीथ गिअरवरचे, कुठल्या, लास्टच्या, डिवायडेड बाय टीथ ऑन फर्स्ट गिअर. म्हणजे हा रेशो काय आहे, अपोजिट आहे, इनवर्स आहे. मग ह्या रेशोनं आपण काय फाइंड आउट करू शकतो, सिम्पल गिअर ट्रेनचे नंबर ऑफ टीथ म्हणजे गिअरचे टीथ किंवा गिअरचं स्पीड आपण फाइंड आउट करू शकतो. कॅल्क्युलेशन थ्रू आपण हे फाइंड आउट करू शकतो. आता हे कसं आलं तर हे तुम्ही डेरिव्हेशन बघून घ्या. सिम्पल एकदम डेरिव्हेशन आहे, पाय डी एन डिवायडेड बाय पाय डी एन. हे कुठून आलं तर व्हेलॉसिटी ऑफ गिअर ए इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ गिअर बी. मग व्हेलॉसिटी ऑफ गिअर ए बी असेल तर जनरली हा फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे हा पाय पाय कॅन्सल केला तर डायमीटर्सचा फॉर्म्युला तयार होतोय, NB अपॉन NA इज इक्वल टू डायमीटर्स. मग परत आपण जर पुढचं गिअर घेतला बी आणि सी मध्ये, तर बी आणि सी मध्ये कसं होणार परत, मग NC अपॉन NB इज इक्वल टू परत ते टी मध्ये येणार. मग हे दोन्ही इक्वेशन जेव्हा तयार होतात आपल्याकडं तर हे कॅन्सल होऊन तुमचं फायनल इक्वेशन तुम्हाला तयार होतं NA अपॉन NC. ओके, सिमिलर आता कंपाऊंड गिअर ट्रेन. कंपाऊंड गिअर ट्रेन मध्ये काय असतं तर एका शाफ्टवरती 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त गिअर्स असू शकतात. आता इथं बघा, ए गिअर एका शाफ्टवरती, बी आणि सी एका शाफ्टवरती, डी आणि ई एका शाफ्टवरती आणि एफ एका शाफ्टवरती. म्हणजे 4 शाफ्टवरती टोटल 6 गिअर बसवले, त्यातल्या 2 शाफ्टवरती 2-2. ओके, त्यामुळे इथं गिअर ट्रेन बघा हा कसा दिसतोय. हा एक शाफ्ट आहे, एकच आहे. हा एका शाफ्टवरती इथे एक गिअर आहे, इथे एक गिअर आहे. ह्या एका शाफ्टवरती इथे एक गिअर आहे, इथे एक गिअर आहे आणि हा इथे एक गिअर आहे. हो, सो दिस इज द कंपाऊंड गिअर ट्रेन. मग ह्याचं पण सेम तसंच आपण जसं मी मगाशी केलं तसे जर तुम्ही कॅल्क्युलेशन करून डेरिव्हेशन बघितलं तर ह्याचं कसं येतं, व्हेलॉसिटी रेशो किंवा स्पीड NA NF, पहिला गिअर A आणि शेवटचा गिअर F, NA अपॉन NF इज इक्वल टू जेवढे काही डायमीटर्स आहेत किंवा टीथचा फॉर्म्युला घेऊया, जेवढे टीथ आहेत ह्याचे मिडलचे त्याचा डिवायडेड बाय, म्हणजे जे ड्रायव्हर आहेत ते, आणि डिवायडेड बाय टीथ ऑन द ड्रिव्हन मेंबर. जे ड्रायव्हरवरती गिअर सेट ड्रायव्हिंग म्हणजे सुरुवातीला जे फिरतात त्यांचे टीथ डिवायडेड बाय जे नंतरचे फिरतात ते टीथ. मग हे जर रेशो घेतला तर तुम्हाला स्पीड ऑफ ए किंवा एफ काढता येतं. ओके, सो दिस इज द कंपाऊंड गिअर ट्रेन. आता इथं कंपाऊंड गिअर ट्रेनचा एक प्रॉब्लेम पण दिलाय, त्याचं फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. देन नेक्स्ट आहे रिव्हर्टेड. आता रिव्हर्टेड नावातच आहे रिव्हर्स. हे कुठं असतं जनरली तुम्ही बघितलं असेल तर वॉचमध्ये, घड्याळाच्या ह्याच्यात असतं बघा हे रिव्हर्स. मग हे कसं असतं तर ए जो आहे शाफ्ट बघा, आता एचा वेगळा शाफ्ट आहे आणि त्याच शाफ्टवरती तुमचा डी पण आहे. ओके, एका शाफ्टवरती 2 आहेत. इथं पण सेम बी आणि सी, पण ए आणि डीचा शाफ्ट वेगवेगळा आहे आणि बीचा शाफ्ट जो आहे तो एकच आहे. आता ए जेव्हा रोटेट होईल तेव्हा बी काय होणार आहे, एक क्लॉकवाईज झाला, बी अँटी क्लॉकवाईज. आता बी जसा फिरेल तसा सी पण अँटी क्लॉकवाईज फिरेल आणि सी फिरल्यामुळे तुमचा डी ड्रिव्हन मेंबर फिरेल. आता जनरली हा कुठं यूज केला जातो तर आपण रिव्हर्स गिअर जेव्हा टाकतो तिथं हा गिअर असतोय.
ओके, आपला रिव्हर्स गिअर जो आहे तो इथं आहे, म्हणजे तो शाफ्ट आपला चेंज होणार, शाफ्टला जे फायनल शाफ्टला ह्याचं कनेक्शन होतं आणि ते रिव्हर्स आपलं जी गाडी आहे ती रिव्हर्स फिरते. ओके, सो दिस इज द रिव्हर्टेड गिअर ट्रेन, किंवा वॉचमध्ये तुम्ही बघितलेलं आहे उलटं फिरतं ते. मग सो दिस इज द रिव्हर्टेड गिअर ट्रेन. मग ह्याची परत कॅल्क्युलेशन्स आणि डेरिव्हेशन आहे. ओके, नाव लास्ट इज इपिसायक्लिक गिअर ट्रेन. ही इपिसायक्लिक गिअर ट्रेन म्हणजे काय, तर जनरली हा जो गिअर आहे ए गिअर आणि बी गिअर ह्याच्यामध्ये एक आर्म लावलेली असते. त्यामुळे काय होतं, जेव्हा गिअर ए रोटेट होईल तेव्हा तुमचा बी काय होणार आहे, हा जर क्लॉकवाईज फिरला तर हा अँटी क्लॉकवाईज फिरायला पाहिजे. पण इथं तुम्ही आर्म जी लावली आहे ती जर तुम्ही फिक्स केली, बघा मी जर फिक्स केलं तर हा बी काय होईल, बी जो गिअर आहे तो हा असा ह्याच्या साईडनं फिरेल. ओके, सो आपण ही इपिसायक्लिक गिअर ट्रेन यूज करतो. ओके, साईडनं रोटेट करण्यासाठी, किंवा तुम्ही ती आर्म जी आहे ती फिक्स नाही. ओके, हे दोन्ही फिक्स केलं तर काय होणार आहे, आपलं सिम्पल म्हणजे ए फिरला हा अँटी क्लॉकवाईज फिरेल. पण जर मी इथं फिक्स केली, ही आर्म जर फिक्स केली आणि ही मोकळी सोडली तर काय होणार आहे, हा गिअर जो आहे तो ह्याच्या भोवती काय होईल, पूर्ण रोटेट होईल. म्हणून त्याला इपिसायक्लिक गिअर ट्रेन म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द इपिसायक्लिक गिअर ट्रेन. मग इपिसायक्लिक गिअर ट्रेनचे इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बाकीचे प्रॉब्लेम्स वगैरे दिले त्यांनी बुकमध्ये, पण ते तुम्हाला नाही येत. ओके, सो दिस इज द गिअर ड्राईव्ह. मग इथं सिलेक्शन ऑफ गिअर ड्राईव्ह दिले. गिअर ड्राईव्ह जर सिलेक्शन करायचं असेल तर कोणते कोणते फॅक्टर्स येतात, पॉवर ट्रान्समिशन कुठलं आहे, परत शाफ्टमधलं डिस्टन्स किती आहे, कुठल्या पद्धतीचं तुम्ही थर्मल कॅपॅसिटी तिथं यूज करणार आहात, म्हणजे थर्मल म्हणजे टेम्परेचर जे आहे ते मॅक्सिमम किती असलं पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही ते गिअर काय करणार आहे, तयार करणार आहेत. ओके, किंवा सिलेक्शन करणार आहे. देन नेक्स्ट आहे त्याचा व्हेलॉसिटी रेशो, गिअर रेशो, देन स्पेसिफिक ड्राईव्ह, कोणती स्पेसिफिक ड्राईव्ह आहे त्याची, ते सगळ्यावरती तुम्ही ठरवणार आहे. देन नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. ओके, सो दिस इज द गिअर्स और गिअर ड्राईव्ह. ओके, सो थँक यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट. आता हा चौथा चॅप्टर आहे तो आपला कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आहे ब्रेक्स अँड क्लचेस. एकदम छोटा चॅप्टर आहे तो, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. थँक्यू.